गुरमीत राम रहीम या बलात्काराच्या शिक्षेत आत असलेल्या बाबाला पुन्हा एकदा 21 दिवसांचा पॅरोल मिळाला। बलात्कार और हत्या के संगीन मामलों में सजा काट रहे डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम को एक बार फिर 21 दिन की फड़लो मिल गई है। त्याच्या मागची जरा कारण बघावी म्हटलं तर एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे पंजाबचं इलेक्शन आहे फेब्रुवारीच्या आसपास 2027 ला। 2022 ला पंजाब इलेक्शन झालं होतं जेव्हा आम आदमी पक्षाचं सरकार आलं होतं। आज आम आदमी पार्टी ने जो है वो पंजाब के, देखिए आम आदमी पार्टी ने आज पंजाब के अंदर प्रचंड बहुमत जो है वो हासिल किया आणि आता त्याला 5 वर्ष पूर्ण होणार आहेत फेब्रुवारी महिन्यात। जरी अजून इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली नसली तरी 5 वर्षाचा कार्यकाळ हा 2027 मध्ये पूर्ण होतोय। आता पंजाबचं इलेक्शन म्हटलं की काय होतं, शेती, पाणी, रोजगार, जॉब्स हे सगळे मुद्दे येतातच, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ड्रग्स। टेन्योर में पंजाब उड़ता पंजाब नहीं, उठता पंजाब, खुशहाल पंजाब के नाम से जाना जाएगा। मैं मग ह्या गुरमीत राम रहीम बाबाचं आणि पंजाबच्या इलेक्शनचं काय रिलेशन आहे, तर त्याचा जो डेरा आहे, डेरा सच्चा सौदा, तो हरियाणात आहे, सिरसामध्ये त्याचं मेन ऑफिस। पण पंजाबचा जो माळवा बेल्ट आहे, माळवा प्रांत, तिथे या बाबाच्या डेऱ्याचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे। तिथे पंजाबच्या विधानसभेच्या 69 जागा आहेत, त्यातल्या मागच्या वेळेस 66 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या होत्या आणि त्यांचं सरकार तिथे आलं होतं। म्हणजे तुम्ही समजू शकता हा बेल्ट किती महत्वाचा आहे, हा माळवा प्रांत किती महत्वाचा आहे। आणि ह्या माळवा प्रांतामध्ये राम रहीम बाबाच्या डेरा सच्चा सौदाची सगळ्यात जास्त ताकद आहे। पंजाबच्या ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या 117 जागा आहेत, त्यातल्या माळवामध्ये 69, माझा एक प्रदेश आहे तिथे 25 आणि दौबा असा एक प्रदेश आहे तिथे 23। म्हणजे एकटा जो माळवा प्रांत आहे त्याच्या पंजाबमध्ये जवळजवळ 59 विधानसभा जागा आहेत। आता पंजाबचं राजकारण जर तुम्ही बघितलं किंवा कुठलंही राजकारण बघितलं, जिथे 50% सुद्धा एखाद्या प्रांतातल्या जर जागा असतील तर तिथे सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित केलं जातं। म्हणजे महाराष्ट्रातलं जर इलेक्शन म्हटलं तर एकतर पश्चिम महाराष्ट्र, नाहीतर मराठवाडा किंवा विदर्भाच्या बाजूला सुद्धा अशा डिस्ट्रीब्यूट झालेल्या जागा आहेत। पण पंजाबमध्ये माळवा प्रांतातच 50%च्या पुढे जागा आहेत। 2022 मध्ये आम आदमी पक्षाने तिथून 66 जागा जिंकल्या आणि बाकीच्या 2-3 जागा बाकीच्या पक्षांकडे गेल्या। त्यामुळे पंजाबमध्ये 92 जागा मिळून आम आदमी पक्ष सत्तेवरती आला। त्यातल्या 66 जागा जर माळवातून मिळाल्या असतील तर तुम्ही विचार करा माळवा प्रांत किती इम्पॉर्टंट आहे। हा जो डेरा सच्चा सौदा आहे यांनी दरवेळी कुणाला तरी एकालाच पाठिंबा दिलेला आहे असं अजिबात नाहीये। 2017 मध्ये बीजेपी आणि एसएडीचं जे अलायन्स होतं तेव्हा त्यांनी पाठिंबा यांना दिला होता। त्याच्या अगोदर जर थोडं बघितलं तर 2012 मध्ये याच डेराने काँग्रेसला पाठिंबा दिला होता। हे इंडियन एक्सप्रेसची ही तुम्ही बातमी बघू शकता। कुठल्या तरी एकाच राजकीय पक्षाशी हे कधीच बांधील नाहीयेत, आज इकडं तर उद्या तिकडं। आता जसं राजकारण फिरल हे तसं तिकडे जातात, म्हणजे वारा बघून आपलं विचारधारा किंवा मतदान बदलतात। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2022चं पंजाबचं इलेक्शन। तेव्हाही पंजाब इलेक्शन 2022 फेब्रुवारीच्या आसपास होणार होतं आणि त्याच्या थोडेच दिवस आधी 7 फेब्रुवारीला 2022 मध्ये या गुरमीत राम रहीम सिंगला 21 दिवसांचा पॅरोल मिळाला होता। म्हणजेच पॅरोल ज्याला आपण मराठीत म्हणतो तो मिळाला होता। पंजाब चुनाव से पहले डेरा सच्चा सौदा के राम रहीम को 21 दिन की पैरोल की मंजूरी मिल गई है। राम रहीम ने 31 जनवरी को पैरोल के लिए अर्जी दी थी, जिसे सरकार की मंजूरी मिल गई है। हरियाणाच्या कुठल्या तरी त्या सुनरिया जेलमध्ये हा शिक्षा तेव्हा भोगत होता आणि याच्यावरून बऱ्याच राजकीय वादाला तोंड फुटलं होतं। आणि तेव्हाचं जे हरियाणाचं सरकार आहे त्यांनी तर असं सांगितलं होतं की त्याचा तो हक्क आहे आणि कायद्याच्या चौकटीतच आम्ही त्याला पॅरोल दिलेला आहे, याचं इलेक्शनशी कुठलंही रिलेशन नाहीये। खरं तर हे हास्यास्पद आहे असं सांगणं, पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण ह्या गोष्टींचं विश्लेषण आणि चर्चा का केली पाहिजे, कारण राम रहीमला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा मिळालेली आहे। 2017 मध्ये त्याच्याच ज्या अनुयायी आहेत त्यातल्या 2 महिलांवरती बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलेलं आहे, म्हणजे गुन्हा सिद्ध झालेला आहे। 20 साल की सजा का ऐलान राम रहीम को किया गया है, यानी कि साल 2037 तक जेल के भीतर ही रहेगा बाबा राम रहीम। बलात्कारी बाबा को 20 साल की सजा हुई है। ये सबसे बड़ी खबर इस वक्त की। बारी बारी से 10-10 साल की सजा भुगतेगा राम रहीम। 30 लाख रुपए जुर्माना भी उसके ऊपर ठोका गया है। इनमें से 14 लाख दोनों ही पीड़ितों को दिया जाएगा। तसंच एक पत्रकार होता रामचंद्र छत्रपती, त्याचाही ह्याने खून केलेला आहे आणि त्याच्यातही त्याला जन्मठेप झालेली आहे।
राम रहीम को उम्र कैद की सजा हुई है। पत्रकार हत्याकांड मामले में कोर्ट ने ऐलान कर दिया, सजा का ऐलान हो गया है। राम रहीम को उम्र कैद की सजा यानी आजीवन सलाखों के पीछे रहना होगा। जरी गुरमीत राम रहीम सिंगने 100% तिथल्या 69 जागांवरती प्रभाव नसेल, पण थोड्याफार तरी अगदी 30 ते 40 जागांवरती जरी त्याचा प्रभाव असला तरी तो खूप मोठा आकडा होतो मित्रांनो. आणि एखादा बलात्कारी माणूस, त्याचे अनुयायी त्याच्या सांगण्यावरती कुणाला तरी वोट जर करत असतील तर ही लोकशाहीसाठी सुद्धा एक धक्कादायक बाब आहेच. पण माणूस म्हणून सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. आपली वैचारिक दृष्टिकोन, आपलं माइंडसेट किंवा आपली सत्सक विवेक बुद्धी जागी ठेवून मतदान करणं गरजेचं आहे. आणि राजकारणी सुद्धा जर त्याचा फायदा घेत असतील या गोष्टीचा तर आपण नक्कीच विचार केला पाहिजे की कुठला पक्ष कुठल्या लेवलला कुणाला सपोर्ट करतोय ते. बाकी असे बलात्कारी सुटत राहतात आणि चांगली लोक जेलमध्ये सडत राहतात. हीच आपल्या देशाची वास्तव परिस्थिती आहे.